करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 20। आज रेखाचे पेपर संपले होते, त्यामुळे त्यांच्या कॉलेजमध्ये संध्याकाळी 5च्या सुमारास सेंड ऑफ पार्टी ठेवण्यात आली होती आणि कॉलेजमधील सगळ्यांना त्या पार्टीचं इन्व्हिटेशन होतं। राखीच्या आग्रहामुळे रेखा पार्टीला येण्यासाठी तयार झाली। दुपारी पेपर संपल्यानंतर त्या दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या। त्या दोघी तयार होऊन पार्टीला कधी पोहोचायचं याची चर्चा करत गेटजवळ आल्या। त्याच वेळेला अर्णव कॉलेजच्या गेटजवळ येऊन थांबला होता। तसंही त्याला आज ऑफिसमध्ये काम कमीच होतं आणि आईने सांगितल्यामुळे तो तिथे रेखाला घेण्यासाठी आला होता आणि मनोमन त्यालाही रेखाला बाहेर घेऊन जाण्याची इच्छा होती। पेपर संपल्यानंतर रेखा बाहेर आली। समोर अर्णवला बघून तिला आश्चर्य वाटलं। तिला वाटलं नव्हतं अर्णव तिला घेण्यासाठी येईल। अर्णवला बघताच राखी मात्र धावतच गाडीजवळ गेली। हाय जीजू, तुम्ही आज कॉलेजमध्ये? तुम्हाला करमत नाही वाटतं रेखाशिवाय? राखी हसत रेखाच्या खांद्याला धक्का मारत बोलत होती। हाय राखी, मला रेखापेक्षा तुझीच जास्त आठवण येत होती, त्यामुळे म्हटलं तुला भेटून यावं। अर्णव मुद्दाम रेखाला चिडवण्यासाठी बोलत होता। ओय होय जीजू, जरा जपून बरं, नाहीतर आमच्या रेखाचा राग तुम्हाला माहीत नाही। शेरनी आहे शेरनी, एका फटक्यात तुम्हाला दिवसाच्या अंतारे दाखवेल। राखी हळू आवाजात अर्णवच्या कानाजवळ जाऊन बोलली। तिचं बोलणं ऐकून अर्णव गालात हसला। अगं तुझ्या मैत्रिणीसोबत पंगा घेण्याची माझी एवढी हिंमत? मी आपला गरीब बिचारा भोळा भाबडा मुलगा। अर्णव राखीकडे बघून तोंड बारीक करून हळू आवाजात बोलत होता। अर्णवचं बोलणं ऐकून राखी मोठ्याने हसू लागली आणि रेखा मात्र त्या दोघांकडे रागाने बघत शांत उभी होती। रेखाने राखीच्या हाताला पकडून तिला मागे ओढलं। अगं हळू का ओढतेस मला? राखी रेखाकडे डोळे मोठे करून बघत बोलली। ओढू नको तर काय करू? मला एक सांग, तू माझी मैत्रीण आहेस की यांची? केव्हापासून बघते मी काय खुसूरपुसूर चालली तुमच्या दोघांमध्ये? रेखा राखीकडे बघत बोलली। ते आमच्या दोघांचं सिक्रेट आहे, तुला काय करायचं त्याचं? हो की नाही जीजू? राखी अर्णवकडे बघत हसत बोलली। तू गप ग जीजूची चमची। आणि तुमचं काय चाललंय? लहान आहात का तुम्ही खिडकी दात काढायला? रेखा अर्णवकडे आणि राखीकडे बघत रागाने बोलत होती। रेखाचं बोलणं ऐकून अर्णव आणि राखी एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसू लागले। रेखा मात्र त्या दोघांकडे रागात गाल फुगवून बघत होती। बस झाली तुमच्या दोघांची नाटकं, ते एक कडू कारलं आहे, पण तू का डोक्यावर पडल्यासारखं वागतेस, जसं काय तुमच्या दोघांना पिसाळं कुत्रं चावलंय? रेखा राखीकडे बघून हळू आवाजात बोलली। धन्य आहे तुझ्या पुढे, काय बोलशील काही सांगता येत नाही। बरं मी जाते, पण पार्टीसाठी तू लवकर ये, मी तुझी वाट बघेल। राखी रेखाला आणि अर्णवला बाय बोलते आणि तिथून निघते। अगं कसली पार्टी आणि कुणी ठरवली? अर्णव जाणाऱ्या राखीकडे बघत बोलला। जीजू, ते तुम्ही तुमच्या बायकोलाच विचारा। मी जाते आता। मी जर इथे थांबले तर रेखा मला इथेच सगळ्यांसमोर फटके देईल। राखी अर्णवकडे बघत बोलते आणि निघून जाते। राखीचं बोलणं ऐकून रेखाने कपाळावर हात मारून घेतला आणि हिचं काही होऊ शकत नाही अशी नकारार्थी मान हलवली आणि अर्णवकडे नजर फिरवली। कधी आहे पार्टी आणि कसली पार्टी आहे? पार्टीबद्दल तू मला काही बोलली नाहीस। अर्णव रेखासाठी गाडीचा दरवाजा उघडत बोलला। रेखा चुपचाप गाडीत येऊन बसली आणि अर्णवकडे एक रागीट कटाक्ष टाकला। तसं अर्णवने घाईतच गाडी स्टार्ट केली। अरे बापरे, ही तर खूपच रागात दिसते। रात्रीचा राग आहे वाटतं, पण मी तरी काय करू? तिला समोर बघितलं की आपोआप माझं मन उड्या मारू लागतं आणि त्यानंतर मी तिच्याकडे खेचला जातो आणि तसंही रात्री नशेत मी काय घोळ घालून ठेवलाय काय माहीत, मला जास्त काही आठवतही नाही आणि जे आठवतं तेही धूसर। पण मी रेखाला किस केलं हे मात्र कन्फर्म आहे। अर्णव गाडी चालवत मनात विचार करत ब्लश करत होता। तुमचं आणि राखीचं काय सुरू असतं? लहान बाळ आहात का तुम्ही? कधीही कुठेही काहीही करायला? तिचं एक सोडा, पण तुम्हालाही कळत नाही का? नुसतं आपलं घोड्यासारखं खिदळायचं। रेखा अर्णवकडे बघून रागात बोलत होती। अगं बाई, मी काय केलं? मी तर आपलं असंच तिच्यासोबत बोलत होतो, पण तू पार्टीबद्दल मला अजून काही सांगितलं नाही। अर्णव विषय बदलण्यासाठी बोलला। कॉलेजमध्ये संध्याकाळी 5 वाजता सेंड ऑफ पार्टी आहे, त्याबद्दलच राखी बोलत होती।
रेखाही सरळ बोलली, मग तू पार्टीसाठी जाणार आहेस? अर्णव रेखाकडे बघत बोलला. माझी इच्छा तर नव्हती, पण राखीमुळे जावंच लागणार आहे. तिला मी प्रॉमिस केलं आहे. पण तुम्ही आज लवकर कसे आलात? रेखा अर्णवकडे बघून हळू आवाजात बोलली. बाकी सगळं तुझ्या लक्षात राहतं, पण सकाळी आई काय बोलली ते विसरली वाटतं तू. आज आपण दोघे बाहेर जाणार होतो, पण राहू दे, आपण नंतर कधीतरी जाऊ. तू कर एन्जॉय तुझी सेंड ऑफ पार्टी. अर्णव नाराजीच्या सुरात बोलला. अर्णवचं बोलणं ऐकून रेखालाही वाईट वाटलं. तिलाही त्याच्याबरोबर बाहेर जाण्याची खूप इच्छा होती, पण ती तिच्या मनाला सावरत होती. मी जर अर्णव बरोबर बाहेर गेले तर मी माझ्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकणार नाही आणि एवढ्या दिवसांपासून मनात दाबून ठेवलेलं प्रेम ओठांवर येईल आणि मला माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला अजिबात आवडणार नाही, असा रेखा मनात विचार करत होती. रेखा काहीच बोलत नाही, म्हणून अर्णवने तिच्याकडे बघितलं तर ती गहन विचारात हरवली होती. कसला एवढा विचार करतेस? हे बघ रेखा, माझ्याकडून रात्री काही चुकलं असेल तर मला माफ कर. मला रात्रीचं काहीच आठवत नाही. मी जरा जास्त ड्रिंक केली होती. काही बोललो का मी तुला? त्याचं तुला वाईट वाटलं का? जे काही आहे ते तू स्पष्ट बोल. अर्णव गाडी थांबवत बोलला. म्हणजे रात्रीचे यांना काहीच आठवत नाही आणि मीच मूर्खासारखी खुश होत आहे. मला वाटलं यांनाही हळूहळू माझ्यावर प्रेम व्हायला लागलं, पण असं काहीच नाही. यांना तर रात्रीचं काहीच आठवत नाही. आता तर मला माझ्या भावनांवर खूप ताबा ठेवावा लागेल. रेखा मनात विचार करत होती. मला कशाचं ही वाईट वाटलं नाही आणि तुम्ही रात्री काही बोललेही नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. रेखा डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत बोलत होती, पण अर्णवच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटली नाही. त्याच्याही मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. मी रेखाला किस केलं याबद्दल ती काहीच बोलली नाही, तर मग तिच्या डोळ्यात मला पाणी का दिसलं? तिला नक्की कशाचं वाईट वाटलं? ती काही बोलली नाही तर मला कसं समजणार? आजचा दिवस जाऊ दे. मी उद्या तिला माझ्या मनातल्या भावना स्पष्ट सांगणार की करतो मी रेखा तुझ्यावर मनापासून प्रेम. माझी भांडखोर मांजर मला खूप आवडते आणि तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मग बघतो मी. रेखा, तू गुरगुरत काय उत्तर देते ते? तुझं मांजरीसारखं गुरगुरणं आता मला हवं असं वाटतंय. आता मी उद्याची वाट बघतोय. अर्णव मनात विचार करत गालात हसतो आणि गाडी स्टार्ट करतो. रेखा पार्टीसाठी तयार होत होती आणि अर्णव तिथे सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसला होता, पण त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये कमी आणि रेखाकडेच जास्त होतं. तो तिरक्या नजरेने रेखाकडे बघत होता. आज रेखाने ग्रीन कलरचा वन पीस घातला होता. त्यावर ठिकठिकाणी डायमंड लावलेले होते. त्यात तिचं रूप आणखीनच खुलून दिसत होतं. त्यावर हलकासा मेकअप केलेला, हेअरस्टाईल करून मोकळे सोडलेले केस, कपाळावर डायमंडची टिकली उठून दिसत होती आणि गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. हाय! रेखाला बघून तर अर्णव पुरता घायाळ झाला होता. वाव! हे शब्द त्याच्या तोंडून आपसुकच बाहेर पडले. तो बेधुंद होऊन रेखाकडे बघत होता. रेखाची नजर त्याच्याकडे गेली तसं त्याने लगेच नजर फिरवून लॅपटॉपमध्ये बघितलं. त्याची उडालेली धांदल बघून रेखा गालात हसली आणि परत तिचं आवरू लागली. अर्णव मनात काहीतरी विचार करून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेला. रेखा तिचं आवरून बसली होती. तिचं लक्ष सहज अर्णवकडे गेलं. तो व्हाईट टी शर्टवर ब्लॅक कोटमध्ये एकदम हिरोसारखा दिसत होता. त्यात त्यांनी कमावलेलं पिळदार शरीर उठून दिसत होतं. रेखा त्याच्याकडे भान हरवून बघत होती. तिला तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता. एवढा हँडसम मुलगा तिचा नवरा आहे याचा तिला अभिमान वाटत होता. तिला असं एकटक बघताना बघून अर्णव तिच्याकडे बघून हसला. मला माहीत आहे मी खूप हँडसम दिसतोय, म्हणूनच तर माझ्या मागे पुढे अशी मुलींची लाईन लागते. अर्णव चुटकी वाजवत रेखाला चिडवण्यासाठी बोलतो. त्याचं बोलणं ऐकून रेखा तोंड वाकडं करते. प्रत्येक माकडाला असंच वाटतं मी खूप सुंदर आहे, पण तो त्याचा गैरसमज असतो. रेखा अर्णवला टोमणा मारत बोलते. तू मला माकड म्हणालीस? तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी कसंही वागलं तरी तुला कधी नीट बोलायचं नसतं. आता तरी मला समजून घे.
कधी कळणार तुला काय माहीत, अर्णव थोडा वैतागत बोलला. अर्णवचं बोलणं ऐकून रेखाचा चेहरा पडला. आपण जरा जास्तच बोललो याचं तिला गिल्टी वाटत होतं. सॉरी, मला तुम्हाला असं दुखवायचं नव्हतं. असं बोलत रेखा अर्णवच्या मागे येऊन उभी राहिली. अर्णव मागे फिरला आणि त्याचा धक्का रेखाला लागला. रेखा पडणार तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरलं. पण सावरता सावरता दोघेही जाऊन धडाम बेडवर पडले. आता दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. एकमेकांच्या डोळ्यात आरपार बुडाले होते. रेखाच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि अर्णवच्या परफ्यूमचा वास तिला वेडावून सोडत होता. अर्णव तिच्या मादक नजरेत पुरता बुडून गेला होता. तिचे ओठ जणू त्याला अर्थ हाक मारत होते. आता त्याचा स्वतःच्या भावनांवरचा बांध सुटला होता. तिच्या नाजूक ओठांची थरथर बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. आता अर्णवचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने सुखावले होते. तेवढ्यात रेखाचा फोन वाजला आणि दोघेही भानावर आले आणि पटकन एकमेकांपासून दूर झाले. पण रेखाचं मंगळसूत्र अर्णवच्या शर्टच्या वरच्या बटनामध्ये अडकलं आणि चुंबकाने खेचल्यासारखे दोघेही एकमेकांकडे खेचले गेले आणि त्या धडपडीत रेखाचे ओठ अर्णवच्या गालावर जाऊन टेकले. आता मात्र अर्णवचं मन आनंदाने उड्या मारत होतं. जणू काही देवाने त्याची इच्छा पूर्ण करून टाकली होती. त्याने गालात हसतच रेखाचं मंगळसूत्र हळूच बाजूला केलं आणि केसांवरून हात फिरवला. रेखा राखीसोबत फोनवर बोलत होती. तिचं बोलणं झालं आणि तिने फोन ठेवला. पण तिला अर्णवकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. ती स्वतःला सावरते. तुम्ही एवढे तयार होऊन कुठे निघालात? रेखा विषय बदलत अर्णवकडे न बघता बोलली. तू तुझ्या मैत्रिणीबरोबर पार्टीला निघालीस, त्यामुळे म्हटलं मीही जातो माझ्या मित्रांना भेटायला. अर्णव रेखाकडे बघून गालात हसत बोलला. हे ऐकून रेखा मात्र त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली. एवढं तयार होऊन जायची काय गरज आहे? खरंच इतकं हँडसम दिसल्यावर सगळ्या मुली मागे लागत असतील. माझ्या समोर जर एखादीने यांच्याकडे डोळे वर करून जरी बघितलं ना, तर मी तिचे डोळे काढून त्याच्या गोट्या खेळेल. रेखा मनातच बडबडत होती. तुझं विचार करून झालं असेल तर निघूयात का आपण? मी तुला सोडून पुढे जातो. अर्णव विचारात हरवलेल्या रेखाकडे बघून बोलला. अर्णवच्या आवाजाने ती भानावर आली आणि काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवून निघाली. दोघेही तयार होऊन खाली आले. रियाही तयार होऊन बसली होती. रेखाला बघताच रियाच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरलं. रेखाने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. अर्णव, तू कुठे निघाला आहे? आणि तू ऑफिसवरून आज लवकर घरी आलास? रिया अर्णवकडे बघून बोलली. हे सगळं मी तुला का सांगू? तू कोण आहेस मला हे सगळं विचारणारी? तू तुझं काम कर ना. अर्णव रियाकडे बघून रागात बोलला. आता मात्र रिया रागाने लाल झाली होती. पण तरीही तिने तिचा चेहरा नॉर्मल ठेवला. अरे मी सहजच विचारलं. तू नेहमी माझ्यावर एवढा चिडत का असतोस? तू माझ्याशी थोडं नीट वागला तर आवडेल मला. आता तर मी तुझ्या मनाविरुद्ध काहीही केलेलं नाही. रिया भोळेपणाचा आव्हानात बोलत होती. तेवढ्यात आई तिथे आल्या. अरे तुम्ही तिघेही सोबत निघालात का? आई त्या तिघांकडे बघत बोलल्या. आई, मी सेंड ऑफ पार्टीसाठी चालले आहे आणि हे मला तिकडे सोडणार आहेत. रेखा आईकडे बघत बोलली. आई रेखाला सोडून मी माझ्या कामासाठी जाणार आहे. निघतो आम्ही. रात्री घरी येतानाही मी रेखाला घेऊनच येईल. अर्णव आईकडे बघत बोलला. बरं ठीक आहे, सावकाश जा आणि रात्री लवकर घरी या. आई काळजीच्या स्वरात बोलल्या. अर्णव, माझंही महत्त्वाचं काम आहे. तू मलाही सोडशील का? म्हणजे सोबतच निघालोच आहोत तर मलाही सोड. तसंही तू रेखाला 5 स्टार हॉटेलमध्ये सोडायला जाणारच आहे. रिया अर्णवकडे बघत बोलली. तुला सोडायला माझ्याकडे वेळ नाही. तुझी तू जाऊ शकतेस. चल रेखा. अर्णव रियाकडे न बघताच बोलला आणि रेखाचा हात पकडून निघाला. रिया मात्र जाणाऱ्या दोघांकडे रागाने बघत होती. कशाचा एवढा घमंड आलाय तुला? माझ्यासोबत बोलायलाही तुला वेळ नाही? हे सगळं या रेखामुळेच होतंय. आता वेळ आली आहे. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. रिया मनातच बडबडत गालात हसत होती. रिया, तुला कुठे जायचं आहे? आजकाल तू मला काहीही सांगत नाहीस.